रिटायरमेंटच्या आदल्या दिवशी अण्णांना सस्पेंड केले, पण स्वामींनी असा न्याय दिला की संपूर्ण कंपनी हादरली. तर चला पाहूया आजचा अनुभव. 45 वर्षे एका कंपनीची इमानदारीने सेवा करणाऱ्या अण्णांना रिटायरमेंटच्या आदल्या दिवशी चोरीच्या आरोपाखाली सस्पेंड करण्यात आले. त्यांची पेन्शन गेली, त्यांचा सन्मान गेला, त्यांची तब्येत बिघडली. पण जेव्हा त्यांच्या पत्नीने स्वामी समर्थांच्या चरणी अश्रू ढाळले, तेव्हा असा चमत्कार घडला की ज्यांनी अण्णांना रडवलं होतं त्यांनाच संपूर्ण जगासमोर मान खाली घालावी लागली. काय घडलं पुढे? चला पाहूया आजची हृदयस्पर्शी कथा. हा अनुभव एका काकांनी मला स्वतः सांगितलेला आहे, पण त्यांचं नाव आपण इथं दिलेलं नाही आणि कंपनीचंही नाव आपण इथं दिलेलं नाही. तर चला आपण बघूया. इथं नावं बदललेली आहेत. मुंबईच्या गजबजलेल्या शहरात गोविंदराव नावाचे एक प्रामाणिक कर्मचारी राहत होते. सगळे त्यांना प्रेमाने अण्णा म्हणायचे. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी ते एका मोठ्या कंपनीत कामाला लागले होते. कंपनीचे मालक त्यांच्या दूरच्या नात्यातील काकाच होते. सुरुवातीला साधा कारकून म्हणून काम सुरू केलेल्या अण्णांनी मेहनत, प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर कंपनीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. कंपनीत कोणतेही अवघड काम आले की एकच नाव घेतले जायचे, हे काम अण्णांना द्या. कंपनीचे जुने रेकॉर्ड असोत, मोठे सरकारी प्रोजेक्ट्स असोत, नवीन तंत्रज्ञान शिकायचे असो, अण्णा प्रत्येक आव्हान स्वीकारायचे. मालकांना त्यांच्यावर संपूर्ण विश्वास होता. पण जिथे यश असते तिथे मत्सरही जन्म घेतो. म्हणतात ना, काही लोकांना अण्णांचे कौतुक खटकू लागले होते. विशेषतः मालकांचा मुलगा विक्रम. त्याला नेहमी वाटायचे, मी मालकाचा मुलगा असूनही सगळे अण्णाची कौतुक का करतात. हळूहळू त्यांच्या मनात द्वेष वाढू लागला. वर्षामागून वर्ष जात होती. अण्णांनी कंपनीसाठी दिवसरात्र एक केले होते. कधी ओव्हरटाईम, कधी सुट्टीच्या दिवशी काम. पण त्यांनी कधीही तक्रार केली नव्हती. त्यांच्या पत्नी त्यांना नेहमी साथ द्यायच्या. दोघांचे एकच स्वप्न होते, रिटायरमेंटनंतर शांत आयुष्य जगायचे. आणि अखेर तो दिवस जवळ आला. अण्णांचे वय 65. उद्या त्यांचा शेवटचा दिवस होता. कंपनीत उत्साहाचे वातावरण होते. सगळे म्हणायचे, अण्णा पार्टी पाहिजे बरं का, अण्णा आम्हाला विसरू नका. सगळे हसत होते. अण्णाही आनंदात होते. घरी जाताना त्यांनी पत्नीसाठी मिठाई घेतली. घरी जाऊन म्हणाले, सुशीला आता तुला वेळ देईन बरं का. तुझे सगळे अपूर्ण राहिलेले स्वप्न आता आपण पूर्ण करू. पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण एकाएकी काय घडलं? दुसऱ्याच दिवशी सकाळी अण्णांना अचानक मॅनेजमेंटच्या केबिनमध्ये बोलवण्यात आले. आत गेल्यावर वातावरण काही वेगळंच होतं. विक्रम आणि काही वरिष्ठ अधिकारी तिथं बसलेले होते. विक्रमने टेबलवर फाईल आपटली. हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कुठे आहेत? अण्णा गोंधळले. कोणते डॉक्युमेंट्स? विक्रम म्हणाला, नाटक करू नका. अण्णांनी वारंवार सांगितले, मला याबद्दल काहीच माहीत नाही. पण कोणीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. काही मिनिटातच त्यांना सस्पेन्शन लेटर देण्यात आले.
आणि सांगण्यात आले, जोपर्यंत डॉक्युमेंट मिळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणतेही रिटायरमेंटचे बेनिफिट मिळणार नाही. अण्णांच्या पायाखालची जमीनच सरकली जणू. 45 वर्षाची सेवा आणि शेवटी हा अपमान. घरी पोहोचल्यावर सगळे त्यांची वाट पाहत होते, पण आज अण्णा शांत होते. पत्नीने विचारले, काय झालं? आणि अण्णांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. सगळ्या प्रकार ऐकून त्यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली. त्या रात्री दोघांनाही झोप आली नाही. सकाळी अण्णांची तब्येत बिघडली आणि त्याबरोबर तेवढ्यातच पोलीससुद्धा घरी आले. चौकशी सुरू झाली. शेजारी पाजारी कुजबूज करू लागले. ज्यांनी आयुष्यभर सन्मान कमवला होता त्यांच्यावर असा संशय घेतला जात होता. त्यांची पत्नी थेट देवाघरात गेली. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून रडू लागले. स्वामी, माझ्या नवऱ्याने आयुष्यभर इमानदारीने काम केले. तुमच्या पाया पडून रोज ते जात होते. तुमच्यावर श्रद्धा ठेवली. मग ही शिक्षा का? ती तरीसुद्धा सतत जप करू लागली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अचानक तिला मनातून एक आवाज ऐकू आला, घाबरू नकोस. सत्याला कोणीही हरवू शकत नाही. काही दिवसातच कंपनीत मोठी घटना घडली. कंपनीच्या IT विभागाला काही जुने CCTV फुटेज सापडले. त्यात स्पष्ट दिसत होते की विक्रमचाच खास माणूस रात्री ऑफिसमध्ये शिरला होता आणि त्यानेच ते महत्त्वाचे डॉक्युमेंट चोरले होते. चौकशी आणखीन वाढली आणि शेवटी धक्कादायक सत्य समोर आले. हे संपूर्ण षडयंत्र विक्रमनेच रचलेले होते. कारण त्याला अण्णांचा सन्मान सहन होत नव्हता. कंपनीचे मालक हादरले. त्यांनी ताबडतोब अण्णांच्या घरी भेट घेतली. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अण्णा, माझ्याकडून मोठी चूक झाली. संपूर्ण कंपनीसमोर अण्णांची माफी मागण्यात आली. त्यांचं सस्पेन्शन लेटर रद्द करण्यात आलं आणि महत्त्वाचं म्हणजे रिटायरमेंट पॅकेजसोबत त्यांना विशेष सन्मान निधी देण्यात आले आणि कंपनीच्या मुख्य सभागृहाला अण्णांचे नाव देण्यात आले. समारंभात अण्णा स्टेजवर उभे होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, मला न्याय कंपनीने दिला तर आहे, पण खरा न्याय मला स्वामींनी दिला. सत्याला थोडा वेळ लागतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमले. तर काय वाटतं तुम्हाला? खूपच एकदम काय म्हणायचं, हा अनुभव दुसऱ्यांचे वाईट करणारा कितीही शक्तिशाली असला तरी सत्य एक दिवस समोर येतच. आणि ज्यांच्यासोबत श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि स्वामींची कृपा असते ना, त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. तर आपण सगळे मिळून बोलूयात श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर का हा अनुभव आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुमचा पण अनुभव शेअर करायचा असेल तर तुम्ही शेअर करू शकता. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.